आपण वयवारीवरचे गणित सोडवत होतो. ठीक आहे. अजूनही आपल्याकडे बरेचसे उदाहरणं त्याच्यापैकी बाकी आहेत. नंतर आपण आयोगाला आलेले पण क्वेश्चन आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं आयोगाला आलेले सुद्धा क्वेश्चन घेऊयात. किंवा मग RS अग्रवाल जे एक बुक खूप म्हटलं जातं की ज्याच्यामधनं क्वेश्चन पडतात वगैरे असं काही. ठीक आहे. पण ते खूप चांगले आणि चांगल्या क्वालिटीचे बुक्स त्या बुकमध्ये क्वेश्चन्स आहेत. सो आपण त्याचे पण काही उदाहरणं आहेत ती पण घेऊयात. ठीक आहे. तर क्वेश्चनकडे वळूयात आपण. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. ठीक आहे. टुडे इथं आपण डॅड ठेवू, इथे आपण बॉय ठेवू. ओके. आजच्या वयाच्या 4 पट आहे म्हणजे इथे 1 वडिलांना 4 देऊ रेशो. ओके. 4 वर्षांनंतर +4 वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या तिप्पट होईल म्हणजे इथे 1 आणि इथे 3 होणार. राईट. आता बघा मुलाचे आजचे वय किती. ठीक आहे. मुलाचं आपल्याला इथं विचारलं क्वेश्चन मार्क किती. डिफरन्स किती आहे बघा 3. डिफरन्स किती आहे 2. जमणार आहे का हे नाही जमणार. डिफरन्स आपल्याला सेम पाहिजे. डिफरन्स सेम करून घेऊया. साईडला घेतो का कारण की अख्खच बदलणार आहे म्हणून. ठीक आहे. हा झाला ओल्डवाला रेशो, हा झाला न्यूवाला रेशो. न्यूवाला रेशोमध्ये काय येतंय बघा. याला आपण कितीने गुणणार आहेत 3 आणि 2 यांचा गुणाकार करा किंवा हे LCM घ्या 6च येतो. ठीक आहे. 2 आणि इथे 3 आलं बघा. इथे सुद्धा 2 ने गुणावं लागेल. इथे 2 इथे 3 इथे पण 3. राईट. बघा आता किती येतंय. यांचा गुणाकार किती आला 6. 6 2 आलं डॅड आणि बॉयसाठी. बरोबर. ते पण कधीचं टुडेचं. 4 वर्षांनंतरचं काय असणार आहे 9 नाही 9 नाही सॉरी अरे परत काहीतरी गणत. ओके. अरे सॉरी एक्स्ट्रीम सॉरी. इथे 4 2 8 व्हायला पाहिजे. तेच म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम. 4 2 8 आता बरोबर. बघा आता इथे डिफरन्स कितीचा आहे 6चा आहे. इथे पण डिफरन्स 6चा आहे. राईट. आता म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. आता बघा कितीने रेशो वाढलाय 1 ने रेशो वाढलेला आहे. इथे पण रेशो कितीने वाढलाय 1 ने वाढलेला आहे. बरोबर आहे. केव्हा तर 1 ने रेशो वाढला तर वय कितीने वाढले वर्ष कितीने वाढले 4 ने वाढलेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे 1 म्हणजे किती 4. तर आपल्याला विचारलेलं काय डायरेक्ट त्या रेशोवर जाऊया आपण. तर मुलाचे आजचे वय किती. टुडेवाला कॉलम वर आहे. मुलाचे आजचे वय किती. 1 म्हणजे 4 तर 2 म्हणजे किती 1 म्हणजे 4 तर 2 म्हणजे 8. हे झालं मुलाचं आजचं वय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघा 1 वर्षापूर्वी विजय व सागर यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होते. 1 वर्षापूर्वी आपण इथे टुडे घेऊ. 1 वर्षांनंतर आहे का तसं दिलेलं. ठीक आहे. मग आपण +1 घेऊयात. ठीक आहे. किती होतं विजय आणि सागरचं मी G लिहितो. ठीक आहे. 5 आणि ते यस नको कन्फ्यूज व्हायला परत तुम्हाला. ठीक आहे. 6:5 असं होतं. बरोबर आहे. 1 वर्षांनंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती झालंय 19 आणि 16. राईट. बघा सेमनी वाढतोय का नाही वाढणार आहे का कारण की यांच्यामधला डिफरन्स वेगवेगळा आहे सध्या. ठीक आहे. आपण न्यूवाला डिफरन्स घेऊन टाकूया. म्हणजे डिफरन्स जर का कॉमन करून घ्यायचं म्हणल्यानंतर आता होईल किती येणार आहे इथे 6 18 3 5 15 झालं. आला नवीन रेशो. जुना रेशो मी इथे खोडून टाकतो. खोडून टाकला. बघा आता डिफरन्स आहे 3. वय कितीने वाढले सॉरी रेशो कितीने वाढलाय 1 ने. पण वर्ष कितीने वाढले 2 ने. हा आधीचा 1 हा नंतरचा 1. ठीक आहे. हा रेशो याचा आहे. आलं लक्षात. रेशो कितीने वाढलाय 1 ने पण वर्ष कितीने वाढलेत 2 ने. म्हणजे 1 रेशो म्हणजे किती वर्ष 2 वर्ष. माझ्या 1ला ते किती म्हणतायत 2 म्हणतायत. राईट. तर आपल्याला विचारलं काय सागरचं वय सागरचे वय किती. मे बी आजच विचारलं असेल त्यांनी. 1 म्हणजे 2 तर 15 म्हणजे किती 30. 16 म्हणजे किती 32.
आणि आजचं जरी विचारलं असेल तरी आपण काढू शकतो. 30 कधीचं वय? 1 वर्षापूर्वीचं 30 होतं, म्हणजे आज किती असणार आहे? 31. 1 वर्षानंतरचं वय किती सांगितलंय आपल्याला? इथे 32 सांगितलेलं आहे, +1 वालं 32. मग आज किती असणार आहे? 31. याच्यावरून तुम्ही काहीही काढू शकता त्याच्या वयाचं. 7 वर्षांनंतर, 20 वर्षांआधी, 15 वर्षांनंतर, काही पण, काही इश्यू नाही आहेत त्याचा. ओके, चला लगेच आपण पुढचं गणित बघूया. नाही, हा क्वेश्चन नको. ठीक आहे, बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की RS अग्रवाल मधले पण आपण काही क्वेश्चन्स घेऊ म्हणून. ठीक आहे, तर हा RS अग्रवाल मधला क्वेश्चन आहे आणि SBI PO ला 2010ला त्यांनी विचारलेला आहे. राईट, आपण MPSCच्या आयोगात आलेले सुद्धा क्वेश्चन घेणार आहोत, पण ते सगळ्यात शेवटच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण, की आयोग तुम्हाला कसं विचारतं हे मग तुमच्या माइंडमध्ये असेल. राईट, क्वेश्चन वाचतो मी. द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मदर अँड हर डॉटर. ठीक आहे, मी इथे लिहून घेतो मदर आणि डॉटर. ठीक आहे, किती आहे? 7:1. 4 years ago. ओके, मग थोडंसं हे मी जरा 7 आणि 1 खाली लिहून घेतो, म्हणजे मला 4 years agoचं मागे देता येईल, वर देता येईल. टुडेचं घेतलं 7:1. राईट, 4 years ago म्हणजे -4, 4 वर्ष. ॲगो द रेशो ऑफ देअर एजेस वॉज 19 and 1. व्हॉट विल बी द मदर्स एज 4 years फ्रॉम नाऊ. म्हणजे आता आईचं वय विचारलेलं आहे आपल्याला 4 वर्षांनंतर. ठीक आहे, सिंपल थेअरी पटापट आपण फॉलो करून बघूया. बघा, ऑब्व्हियसली डिफरन्स असणारच आहे याच्यामध्ये, कारण की 1 आणि 19, 1 आणि 7 असणारे डिफरन्स. इथे किती आहे? 18. इथे किती आहे? 6. ओके, इथं 6 असा डिफरन्स देत आहे. 1 मिनिट. ठीक आहे, असू द्या. आपण ह्या 6ला काय करू शकतो? 18 करू शकतो. ओके, कसं करणार दादा? ओके, 18 3 ने गुणून, याला पण 3 ने गुणूयात, याला पण 3 ने गुणूयात. ओके, नवीन आलेला रेशो कसा असणार आहे मग? 7ला किती लिहू शकतो आपण? 21. 7ला किती लिहिणार आपण? 21. त्यामुळे खोडूनच नीट लिहितो मी. 7ला किती लिहिणार? 21. 1ला किती लिहिणार आपण? 3, कारण की 3 ने गुणून घेतलं. आता बघा डिफरन्स आहे का 18चा? आहे. कितीने वाढलाय? 2 ने. कितीने वाढलाय? 2 ने. 2 ने वाढलाय रेशो. केव्हा? किती वर्षांमध्ये? 4 वर्षांमध्ये. बरोबर आहे, रेशो 2 ने वाढलाय 4 वर्षांमध्ये. रेशो 1 ने किती वर्षांनी वाढेल? 2 वर्षांसाठी. 2 म्हणजे 4, 2 म्हणजे 4, तर 1 म्हणजे किती? 2. विचारलेलं काय? मदर्स एज 4 years फ्रॉम नाऊ. ठीक आहे, आज आईचं वय किती सांगितलं आपल्याला? रेशोमध्ये 21 सांगितलेले. तर रेशोमध्ये जर का 21 असेल तर ऍक्च्युअल वय किती असणार त्यांचं? 42 असणार आहे आईचं वय. राईट, आणि इथून पुढे 4 वर्षांनंतर, म्हणजे इथून पुढे +4 किती झाले? 46. आहे का इथे? 46. ओके, आलं लक्षात? पुढच्या गणिताकडे जाऊया. द एजेस ऑफ The ages of Nishi and Winnie are in the ratio of 6 to 5 respectively. After 9 years, the ratio of their ages will be 9:8. What is the difference in their ages now? आज विचारलं. ठीक आहे, आपण बघूया. जसं नेहमी लिहून घेतो आपण तसंच. इथे N, इथे V. ओके, आजचीच वय सांगितली आहेत आपल्याला टुडेसाठी, आणि आफ्टर द 9 years म्हणजे इथे +9 खाली येईल. राईट, रेशो काय? 6:5. ओके, 9 वर्षांनंतर रेशो काय होतोय? 9:8. डिफरन्स कितीचा आहे? 1चा आहे. खाली पण 1चा डिफरन्स आहे, म्हणजे आपण डायरेक्ट पुढच्या कामाला लागूया. कितीने वाढलाय रेशो? 3 ने. इथे कितीने वाढलाय? 3 ने. रेशो 3 ने वाढलाय, पण वर्ष कितीने वाढले? 9 ने वाढलेलं आहे. बघा, येतं लक्षात? माझ्या 3 रेशोला ते 9 वर्ष म्हणतायत, तर माझ्या 1 रेशोला ते किती म्हणतील? 3 म्हणतील. विचारलेलं काय? डिफरन्स इन देअर एजेस. ठीक आहे, ह्या रेशोमध्ये इन देअर एजेस. ठीक आहे, इथे पण डिफरन्स 1चाच आहे, इथे पण डिफरन्स 1चाच आहे. 1 रेशो म्हणजे किती सांगतोय आपण? 3 वर्ष सांगतोय. तेच केलं आपण. 1 वर्ष म्हणजे 1 रेशो म्हणजे 3 वर्ष. झालं, हे इथे आन्सर. याला जरी काढून बघितलं तुम्ही तरी ते तसंच येणार आहे. ठीक आहे, 1ला आपण 3 म्हणालो तर 6ला किती म्हणता येईल? 18. 5ला किती म्हणता येईल? 15.
बघा डिफरन्स आहे की नाही 3चा, तेच विचारलेलं आपल्याला इथे. 9 वर्षांनंतर सुद्धा तो 3चा डिफरन्स राहणार आहे. तुम्ही आहात आणि तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी तुमचा मोठा भाऊ असेल, तर तो तुमच्या जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत तुमच्या दोघांमध्ये डिफरन्स हा 2च वर्षाचा राहणार आहे. बरोबर आहे, येते लक्षात. म्हणजे वय वाढल्यानंतर दोघांमधला डिफरन्स कमी कधीच होत नसतो, कधीच होत नाही. ठीक आहे, येते लक्षात. पुढचं गणित बघूया. द प्रेझेंट एज ऑफ अमित अँड हिज फादर, ओके, द प्रेझेंट एज ऑफ अमित अँड हिज फादर आर इन द रेशो 2:5 रिस्पेक्टिव्हली. ओके, अमित फादर 2:5 कधीचं आहे म्हणजे आजचं, प्रेझेंट एज आहे म्हणजे टुडेचं. ठीक आहे. 4 years hence the ratio of their ages become 5:11 respectively. म्हणजे किती, 4 वर्षांनंतर रेशो काय बनतोय, 5:11. व्हॉट वॉज द फादर्स एज 5 years ago. म्हणजे वडिलांचं विचारलंय 5 वर्षांआधीचं. ओके, यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 3. यांच्यामध्ये कितीचा आहे, 6. काय करणार, इंटू 2 इंटू 2 इंटू 2, राईट. नवीनवाला रेशो साईडला लिहून घेतो. किती येतोय नवीनवाला रेशो, अरे 4:10. जुनावाला याला काही खाडाखोड केली आहे का आपण, खालच्यावाला रेशोला काही नाही ना, तो जसाल तसं घेऊ आपण, 11. ठीक आहे. कितीने वाढलाय रेशो, 1. इथे कितीने वाढलाय, 1. 1ने रेशो वाढलाय किती वर्षांमध्ये, 4 वर्षांमध्ये, राईट. रेशो 1ने वाढलेला आहे 4 वर्षांमध्ये. म्हणजे रेशो 1 म्हणजे किती, 4. बरोबर. तर विचारलेलं काय आपल्याला, 1 म्हणजे 4. व्हॉट वॉज द फादर्स एज. ओके, 1 म्हणजे 4 तर 10 म्हणजे किती, 40. 1 म्हणजे 4 तर 10 म्हणजे 40. आणि आज त्यांचं वय 40 आहे, त्याच्या वडिलांचं, अमितच्या वडिलांचं. तर 5 वर्षांआधी किती असेल, 35. बघा, आपला आयोग असू द्या किंवा ते SBI बँक POK काही असू द्या, ऑप्शन बघा किती सटीक दिलेत त्यांनी. 35 पण दिले, 40 पण दिले, 45 पण दिले. म्हणजे तुम्ही समजा ही जरी थेरी वापरली आणि तुम्ही 40 काढले इथे आन्सर, राईट. 40 जरी आन्सर तुम्ही इथे काढलं तर 5 जर का ते 5 वर्षांपूर्वीचं हे वाचलं नाही किंवा आन्सर काढताना विसरून गेला तर तसा पण त्यांनी ऑप्शन दिलाच आहे की 35 सोबत हा 40 पण दिलेलाच आहे. बरोबर. म्हणजे ते अशा पद्धतीने आपल्याला चुकवतात आणि आपण सगळ्या गोष्टी नीट माइंडमध्ये ठेवून आन्सर्स काढायची. ओके, पुढे. ओके, द रेशो ऑफ द एजेस ऑफ अ फादर अँड हिज सन इज 17:7 रिस्पेक्टिव्हली 6 years ago. ठीक आहे, आपण इथपर्यंत आलो. मी खाली इथे टी लिहितो. ठीक आहे, इथे टी लिहिलं, वर -4 लिहितो, नाही -6 सॉरी, 6 वर्षांआधीचं 6 years ago. ठीक आहे. आजचा त्यांचा रेशो किती आहे, 17:7. कोण, फादर अँड सन, फादर सन. ठीक आहे. चुकीचं करू नका. असं जर का तुम्ही केलं की 17 रेशो हा सनला आणि 7 रेशो हा फादरला, कधीच शक्य नाही. मोठा रेशो म्हणजे मोठी संख्या, मोठी संख्या म्हणजे मोठं वय सध्या या गणितासाठी. बरोबर आहे. मोठं वय हे वडिलांचं असणार आहे का पोराचं असणार आहे, तर वडिलांचंच असणार आहे. मग मोठा रेशो हा वडिलांसाठीच ठेवायचा असतो. ठीक आहे, वडील, आई, मोठा भाऊ, ओके रे, अशासाठी, राईट. सो आपण इथे डॅड, फादर किंवा डॅड जे काय असेल ते, आणि इथे ठेवू आपण सन म्हणजे बॉय. ओके. तर 6 years ago the ratio of their ages was 3:1. 3:1 आहे, राईट. आता बघा डिफरन्स कितीचा आहे, 10चा. इथे कितीचा आहे, 2चा आहे. म्हणजे याला मी 5 ने गुणून 10 करू शकतो. ठीक आहे, यालाच करायचं आहे, डिफरन्स सेम करून घ्यायचा. म्हणजे इथे पण 5, इथे पण 5. बरोबर. नवीन आलेला रेशो काय असेल मग आता, 15, 5. इथे किती आहे, 17, 7. तो जशाल तसा, ज्याला काही छेडछाड नाही केली तो जशाल तसा घ्यायचा. ठीक आहे. कितीने वाढलाय रेशो, 2ने. दिसतोय 2ने वाढलेला रेशो, 2ने वाढलाय. किती वर्षांमध्ये, 6 वर्षांमध्ये. 2 म्हणजे 6, 1 म्हणजे किती असेल, 3 असेल. विचारलेलं काय आपल्याला,
व्हॉट इज द फादर्स प्रेझेंट एज. फादरची प्रेझेंट एज किती सांगितलेली आपल्याला, ही इथे दिलेली. फादरची प्रेझेंट एज, फादरची प्रेझेंट एज काय सांगितलेली आपल्याला, 7 आहे. म्हणजे किती बघा आता, 1 म्हणजे 3, 2 म्हणजे 6, म्हणजे तिप्पटच करतोय आपण. तर 7च्या तिप्पट किती होतील, 21. आहे का ऑप्शन मध्ये कुठे, 21. म्हणजे कॅन नॉट बी डिटरमाइन असं आपल्याला तिथे लिहावं लागेल. ओके, पुढचं गणित आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.